मला असं वाटेल ना की काय 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 झालंय काय. हे बघा काय परिस्थिती आहे. बैलांना पण खल्लीला वाटत नाही आणि काहीच वाटत नाही. आकाशात ढग पण जमा होत नाहीत, म्हणजे असं काय होतच नाही, काय रिॲक्शनच दिसत नाही. आता हे बघा, हे असे ढग आहेत, हे थोड्या वेळानं तिकडं दिसतील. इकडनं येतात ढग आणि असे इकडं जातात. काय होतंय समजत नाही. आता आणि ऊन किती लागतंय ना, भयानक. ह्या ढगाची परिस्थिती बघा काय झाली. एवढं ऊन आहे आणि त्याच्यात ही आमची शेती. काय होणार शेतकऱ्याचं भावांनो. सरडा बघा, सरडा. तुम्हाला सरड्याची एक गोष्ट माहिती आहे का? ही मान हलवतो बघा, बघा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी चैतन्य स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आहे आमच्या शेतात, कारण आज आम्ही आमच्या द्राक्षांना पाणी लावण्यासाठी आलो आहे. कारण आता पावसाची खूप कमतरता आहे. पाऊस गायबच झाला आहे, कुठे गेला आहे काय समजत नाही. तर आम्ही आमच्या शेतात फक्त पाणी लावतो आहे नदीचं आणून पंपाने. तर दाखवतो तुम्हाला. आजचा ब्लॉग आपल्याला पूर्ण बघा. आणि पाऊस कधी येतो आहे असा मला देखील प्रश्न पडला आहे. नक्की तुमच्याकडे काय उत्तर असेल, पाऊस कधी येणार आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. हे बघू शकताय तुम्ही, इकडे आता पंपाने आम्ही नदीचं पाणी आणतोय आणि आमच्या दाडशांना लावतो. आता हा दाडसा बघा, ह्याला पाणी लावतोय. आता हे नदीचं पाणी आहे. आता नदीत पाणी आहे तोपर्यंत काम चाललंय, आणि पाऊस म्हणजे ते पण पाणी आटलं ना, मग काय करायचं तुम्हाला दाखवतो. अजून खालची पोझिशन काय आहे इकडे बघू शकताय. आता इकडच्या दाडशांना अजिबात पाणी नाही भेटत. पाणी नाही भेटत म्हणजे तिकडं पाणी नाही लावत. आता हे आमचा दाडसा आहेत ना, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा मला नक्की. कारण की आमच्याकडं आता हे लावलेत ना, याला दाडसा म्हणतात, दाडसा. बघू शकताय तुम्ही. आता हे हिरवगार दिसत आहेत आणि इकडचे बघा कसे दिसत आहेत. तर आम्ही रोज पाणी लावतोय आता नदीचं. आमच्याकडे एक साधन आहे काहीतरी, पंपाचं लोक नाही करत आहेत, पण आम्ही पाणी आहे म्हणून पाणी लावतोय. तर मित्रांनो, पाऊस कधी येईल तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंटमध्ये. कारण की आम्ही खूप वाट बघतो पावसाची. पाऊस आता लोक म्हणतात की पाऊस आता वृक्षतोड झाली त्याच्यामुळे पाऊस येत नाही. पण आता गावाकडे तरी आम्ही ज्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत नाही, त्यामुळं आम्हाला काय असं वाटत नाही की जास्त की झाडं लावायलाच पाहिजे. अशी इथल्या लोकांची मेंटॅलिटी आहे की लोकांना वाटत नाही की झाडं लावायला पाहिजे. पण तुम्ही बाहेरचं बघितलात ना, शहराबिरात कुठेतरी गेल्यानंतर, की त्या साईडला रस्ते बांधण्यासाठी किंवा इमारती बांधण्यासाठी खूप वृक्षतोड झालेली आहे. आता इकडे जंगल बघताय ना तुम्ही किती आहे. तिकडं असं झाडं तोडण्याचा काही विषयच येत नाही जास्त. तुम्हाला मी खाली पण दाखवतो शेताची काय कंडिशन आहे. तर भावांनो, परवाच मी एक ब्लॉग टाकला होता हळद लावायचा. तर त्याला पण भरपूर लोकांनी पाहिला आहे तो, म्हणजे 500-600 लोकांनी पाहिला आहे. तर खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी. तर चला तुम्हाला मी शेतात उतरून दाखवतो. चप्पले मी इथंच काढलेत. एका माणसानं मला कमेंट केली होती की भावा, तू तुझ्या शेतात जातोस तेव्हा तू चप्पल घालून का जातोस. तर भावांनो, त्या दिवशी मी काम करत नव्हतो आणि म्हटलं असं जाऊन येऊया. तर असा गेलेलो. तर एकाने नोटीस केला नाही की भावा तू शेतात जातोस, मग आपण शेताला हे मानतो देव मानतो, तर कसं काय नक्की असं कमेंट केलेली. तर भावा कसा आहे विषय, आता बघ मी आता चप्पल काढलेत. लोक प्रत्येक गोष्टीची म्हणजे नोटीस करत असतात, चुका काढत असतात. आता मी बोलताना कधी कधी माझा असा शब्द ल चा ल, मला ल चल म्हणतात नाही आयुष्यात कधीच, पण कधी कधी भरपूर मिस्टेक होते. तर त्याचं पण लोक मला हे विचारतात कमेंटमध्ये, मला हसतात भरपूर लोकांनी. पण काहीतरी करत राहायचं. आज हसले ना तर उद्या आपला एक दिवस असतो, एक दिवस. हे बघा एकदम हिरवगार. तर भावांनो, आता एक नमन सिरीज, नमन आता एक स्पर्धा चालू आहे काय समजली या पेज तर्फे. म्हणजे दरवर्षी चालू असते. दरवर्षी फक्त रत्नागिरी जिल्ह्यासाठी फक्त असते. पण आता पूर्ण कोकणभर ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 29, आपलं 29 नाही, सॉरी 23 जून 2026 तारीख आहे शेवटची तारीख. तर तुम्ही देखील काय कंटेंट क्रिएटर असाल किंवा असं काय व्हिडिओ बनवायचा विचार असेल
तर नमन ह्या टॉपिकवरती एक छान व्हिडिओ बनवा आणि त्यांना कॉलॅब करा. तुमचा व्हिडिओ त्यांना जर आवडला तर ते तुम्हाला नक्की बोलवतील किंवा तुम्हाला विजयी करतील, असं काहीतरी होईल. पण काहीतरी प्रयत्न करा नक्की. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर एखाद्या व्हिडिओ पुन्हा व्हायरल होऊ शकतो. आता त्या साईडला बघू शकता तुम्ही, आपल्या व्हिडिओचं राहू दे. हे बघा, आता ही शेती लोकांची आहे. म्हणजे आमच्या शेजारच्या लोकांचेच आहेत. बघा, पाणी नसल्यामुळं काय परिस्थिती आहे. बघवत नाही म्हणजे यावाला लोकांनी माहिती आहे काय, आता जून महिन्याच्या आज 19 तारीख ना, जून महिन्याच्या 19 तारखेला 19 की 20 तारीख, तर लोकांनी यावाला बेरबीर होऊन लावणी लावायच्या तयारीत असतात लोक. विचार करा, अशी कंडिशन असते. आता त्या साईडला बाबा बघा आमचे आग पेटवतात, दिसत आहेत का माहीत नाही. हे बघा, हे आग लावतात तिथं कारण की पातेरा भरपूर झाला. आज आम्ही आता शेतात काम करतोय. तर भावांनो, खूप वाईट परिस्थिती आलेली आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो. ती लावणी हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल ना की काय झालंय काय. हे बघा काय परिस्थिती आहे. बैलांना पण खल्लीला वाटत नाही आणि काहीच वाटत नाही. असं वाटतंय की काहीतरी भरपूर भयानक झालेलं आहे. हे बघा लावणी किती हिरवीगार वाटते. याचं कारण म्हणजे आम्ही रेग्युलर लावतोय ते पाणी. लोकांच्या लावण्यांना, आपल्या दाडशांना पाणी नाही, त्याच्यामुळं दाडशे खूप बेकार कंडिशनमध्ये आहेत. हा दाडसा बघू शकता. जाऊया आपण तिथं. म्हणजे उगवेल वरती येईल की नाही सांगता येत नाही. पाऊसच पडत नाही. 15-20 दिवस झाले पावसाचा काही पत्त्याच नाही. बघू शकताय, हा साधारण हिरवागार आहे. पण काय काय दाडशे आहेत ना, आता इथं जरा गारठा आहे जमिनीला, पण काय काय ठिकाणी असं आहे ना की तिथं पूर्ण सुकाडा, त्याच्यामुळं पूर्ण दाडशेची वाट लागले. आता लोकांना असं वाटतंय की आता काय करायचं, काय पाऊस आलाच नाही तर काय करायचं. पण मला पण असं वाटतंय की पाऊस यावर्षी येणारच नाही. तर सरकारने आपल्याला एक आढावा देतो पावसाचा, हवामान अंदाज. तर तो अंदाजामध्ये असं सांगितलं आहे की अंदाजामध्ये असं सांगितलं आहे की 23 जूनला पाऊस येईल. पण मला नाही वाटत, आणि आला तर येऊ शकतो. सरडा बघा, सरडा. तुम्हाला सरड्याची एक गोष्ट माहिती आहे का? ही मान हलवतो बघा, बघा. आकाशात ढग पण जमा होत नाहीत, म्हणजे असं काय होतच नाही, काय रिॲक्शनच दिसत नाही. आता हे बघा, हे असे ढग आहेत, हे थोड्या वेळानं तिकडं दिसतील. इकडनं येतात ढग आणि असे इकडं जातात. काय होतंय समजत नाही. आता आणि ऊन किती लागतंय ना, भयानक. ह्या ढगाची परिस्थिती बघा काय झाली. एवढं ऊन आहे आणि त्याच्यात ही आमची शेती. काय होणार शेतकऱ्याचं भावांनो. तर चला भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला सांगा नक्की पाऊस कधी येईल, काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय.